नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर। आजचा दुसरा दिवस, दुसरं फिडिंग। काल संध्याकाळी आपण त्यांना पहिला पाला दिला होता। आजचं दुसरं फिडिंगचंही नियोजन तशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे। 1 फुटाचा पाला शेंड्यापासून जो पाला कवळा आहे तोच पाला आपल्याला निवडायचा आहे आणि तोच सेकंड फिडिंगसाठी सुद्धा वापरायचा आहे। याच्यानंतरची फिडिंग ही तिसऱ्या मोल्डचे संपूर्ण फिडिंग हे 1 फुटापर्यंत 1 ते 1.5 फुटापर्यंतचेच असतील। व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की आपण ज्या फांद्या ट्रेमधल्या बेडवर टाकल्या होत्या त्या फांद्यांवर अळ्या चढलेल्या आहे। पूर्ण तर नाही पण काही प्रमाणात त्या चढलेल्या आहेत। त्या अशा फांद्यांना आपण आज सकाळी त्या बेडवरून रॅकवर टाकलेले आहे आणि त्यांना विशिष्ट अंतरावर ठेवलेलं आहे जेणेकरून अळ्यांची गर्दी होणार नाही। याला स्पेसिंग देणे असं म्हणतात। तर तरी बेडवर म्हणजे त्या ट्रेमधून जो आपला चॉकी आली होती त्या बेडवर अजूनही अळ्या आहेत। त्यांच्यासाठी अजून फांद्या ठेवून आपण त्याच प्रकारे त्यांना बेडवरून रॅकवर शिफ्ट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर विटकर विजेता हा पावडर आपण धुरडला आहे आणि धुरडणी सुरू आहे जेणेकरून आजच पाला त्यांना देण्या अगोदर 15 ते 20 मिनिटं अगोदर आपण ही धुरडणी केलेली आहे आणि धुरडणी झाल्यानंतर आपण त्यांना 1 ते 1.5 फुटाचा पाला जो आपण तुती बागेतून कापून आणलेला आहे तो त्यांना देणार आहोत। धुरडणी म्हणजे डस्टिंग अशा प्रकारे झालं पाहिजे की एकाच ठिकाणी पावडर न पडता सर्वीकडे सारखी पडायला पाहिजे। आपण पाहिलं की बेडवरच्या अळ्या आपण रॅकवर शिफ्ट केल्या, पण या शिफ्ट करताना काही अळ्या या पानांवर चढतच नव्हत्या। अशा वेळेस आम्ही त्या वेचून काढल्या आणि वेचून त्यांना बेडवर ठेवलं। अशा प्रकारे जास्तीत जास्त अळ्या ह्या बेडवर टाकण्याचा आपण प्रयत्न केला। त्याच्यानंतर उरलेला जो बेड आहे तो आपण त्याचा विल्हेवाट लावली, त्याला एका खड्ड्यात दाबून दिलं जेणेकरून इन्फेक्शन इकडे तिकडे पसरायला नाही पाहिजे। अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी आपण पाला बेडवर टाकून त्याची रॅकवर शिफ्टिंग केलेली आहे आणि अळ्यांना जिथे गरज आहे तिथे नवीन पाला टाकण्यात आलेला आहे आणि दुसरा दिवस स्पेसिंग देऊन अळ्यांची व्यवस्थित नियोजन आपण केलेले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आवश्यक त्या गोष्टी माहीत पडतील आणि तुम्ही रेशीम शेती योग्य प्रकारे करू शकाल। आणि शेअरसुद्धा करा जेणेकरून इतर बांधव यापासून वंचित राहणार नाही। धन्यवाद।